मित्रांनो नमस्कार, राम राम. नवीन एक प्रश्नपत्रिका घेऊन आलोय तुमच्या समोर. नागपूर SRPF गट नंबर 4, नागपूर SRPF गट नंबर 4 ची ही प्रश्नपत्रिका आहे. आणि बघा राजांनो, अवघड नव्हते प्रश्न, बऱ्यापैकी प्रश्न होते, खूप सोपेही नव्हते. पण आपल्या पुस्तकाच्या बाहेर मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स, बुद्धिमत्ता, मॅजिकल रिझनिंग यांच्या बाहेर एकही प्रश्न, एकही प्रकार गेलेला नाही. काही प्रश्न जशाच्या तसे आकड्यानिशी आपल्या पुस्तकातले पडलेले आहेत, हे आवर्जून तुम्हाला सांगतो. ओके, आपल्या पुस्तकातले आहेत म्हणून उधो उधो करत नाही राजांनो. मी जेवढं पुस्तकात देतोय आणि आपलं जे कोकिळा एज्युकेशन ॲप आहे, त्या ॲपच्या व्हिडिओमध्ये जेवढं देतोय ना, तेवढं पक्क करा राजांनो. त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. ओके, चला जास्त बोलत नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल सर मार्केटिंग करतायत, माफी असावी. मित्रांनो, पहिला प्रश्न मी घेतोय. टायपिंग केलेली नाही, मात्र तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसत असणार. 75 नंतरची 75वी समसंख्या सांगा. पहिला प्रश्न घेतोय बघा मित्रांनो. नागपूर SRPF गट नंबर 4 ची प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय. 75 नंतरची 75वी समसंख्या. काय सूत्र दिलेत आपल्या पुस्तकामध्ये आठवतंय? समसंख्येनंतरची जर कोणतीही संख्या विचारली, सम असो विषम असो, तर विचारलेल्या संख्येला 2 ने गुणायचं. 75 नंतरची 75वी समसंख्या विचारलंय. मग मित्रमंडळ, सम नंतरची सम विचारली तर -1 करायचा नाही, आणि सम नंतरची विषम विचारली तर -1 करावा लागतो. विषम नंतरची विषम विचारली तर -1 करायचा नाही, विषम नंतरची समसंख्या विचारली तर -1 करावा लागतो. ओके, असे आपले नियम आहेत. मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्सच्या पुस्तकात बघून घ्या. प्रश्न इथं आहे 75 नंतरची. 75 ही विषम संख्या आहे राजांनो. दिलेली संख्या जी आहे ना 75 ही विषम संख्या आहे. आणि त्यानंतरची 75वी समसंख्या आपल्याला काढायची. 75 ही विषम आहे, विषम नंतरची समसंख्या काढायची आहे म्हटल्यावर सूत्र कसं बनणार आहे बघा मित्रांनो. दिलेली संख्या नंतरची विचारल्यामुळे प्लस, अधिक विचारलेली संख्या गुणिले 2 आणि -1 करावा लागेल. -1 करावा लागेल, कारण 75 नंतरची सम विचारली. मग दिलेली संख्या 75 प्लस विचारलेली 75वी गुणिले 2 -1. आपलं समीकरण झालेलं आहे राजांनो तयार. मग 75 अधिक 75 गुणिले 2 150, -1. प्लस आणि मायनसचे चिन्ह असतील तर डावीकडून उजवीकडे कॅल्क्युलेशन करायचे सांगितलंय. 75 आणि 150 झाले 250, 250 मधून 1 गेला, 224. आपलं उत्तर येत आहे राजांनो. ए नंबरच्या पर्यायाला टिक करायचं. ए नंबरच्या पर्यायाला टिक करायचं. हे जे सूत्र आहेत ते आपल्या पुस्तकात दिलेत, ते डिटेलमध्ये बघा. इथं फक्त एवढ्या प्रश्नाशी निगडीत मी सूत्र तुमच्याशी चर्चा केलेलं आहे. ओके राजांनो, चला पुढचा प्रश्न मी घेतोय राजांनो. पुढचा प्रश्न घेतोय. 10व्या प्रश्नामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न विचारला आहे. ABCD ची सिरीज दिलेली आहे. बघा राजांनो, ABCD ची सिरीज दिलेली आहे. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. ठीक आहे, काय हरकत नाही, अवघड नाहीये चुकीचे पद. बघा त्यांनी काय दिलंय, ACBD दिलंय. अगोदर काय दिलंय, ACBD. मग राजांनो, ACBD म्हटल्यावर त्यांनी काय केलंय, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं अशी मांडणी केलेली आहे. ओके, आपली जी इंग्रजी वर्णमाला आहे, म्हणजे त्यांनी काय केलंय, ABCD या क्रमाने न घेता पहिल्या जागेवर, नंतर तिसऱ्या जागेवर, दुसऱ्या जागेवर, नंतर चौथ्या जागेवर, या क्रमाने ABCD मांडले. पहिलं, तिसरं, दुसरं, चौथं या पद्धतीने जायचं. बघा ABCD इथे पण EF पहिल्या आणि तिसऱ्या जागेवर मांडलं, GH दुसऱ्या आणि चौथ्या जागेवर, मग नंतर ABCD EF GH IJ KL. ओके चालू आहे. MNOP करेक्ट आहे. आता इथं परत P रिपीट झाला, म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे मित्रांनो, PQRS हे चूक पद आहे. मग PQRS म्हणजे C नंबरच्या पर्यायाला टिक करा. हे पद आपलं काय झालेलं आहे राजांनो, चुकीचं पद झालेलं आहे. ओके, चला 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 नेक्स्ट. इंग्रजी वर्णमाला पक्की लक्षात ठेवा. आपलं मॅजिकल रिझनिंगचं बुद्धिमत्ताचं पुस्तक जरा पॅक करा. ओके, चला पुढचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. A हा B पेक्षा कमी धावतो. A हा B पेक्षा कमी धावतो
आणि बी हा सीच्या वेगा एवढ्या वेगाने परंतु सी पेक्षा जास्त वेगाने नव्हे. म्हणजे काय करायचं माहिती आहे का राजांनो, नीट लक्षात घ्या काय करायचं आहे. हे जे ना तुलना चॅप्टरशी निगडीत आहे. कुठला? तुलना. अशी माझी मांडणी आहे. आपल्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ही पद्धत शिकवली बघा मॅजिकल रिजनिंगच्या पुस्तकात. ए हा बी पेक्षा कमी धावतो म्हणजे ए ला एवढा दाखवायचा आणि बी ला त्याच्यापेक्षा जास्त दाखवावं लागेल. ए हा बी पेक्षा कमी धावतो. आलं का राजांनो लक्षात? बी हा सीच्या एवढ्या वेगाने परंतु सी पेक्षा जास्त वेगाने धावत नाही. मग सी आणि बी सारखे धावतायत. सी आणि बी सारखे धावतायत. तर एशी तुलना करता सी कसा धावतो? एशी तुलना करता सी कसा धावतो दिसतंय ना. एशी तुलना करता सी हा जास्त वेगाने धावतो. मग बघा मित्रांनो, ए पेक्षा जलद बी नंबरच्या पर्यायाला टिक करा. सी हा ए पेक्षा जलद धावतोय हे याच्यावरून आपल्याला स्पष्टपणे समजतंय मित्रांनो. ओके, काय झालं? कॅमेरा हलतोय का? व्यवस्थित बघून घ्या. क्लिअर आहे? चला ठीक आहे. ओके, हा जो 12वा प्रश्न होता तो पण सोपा होता. बुद्धिमत्ता चाचणीच्या तुलना चॅप्टरवर आधारित होता. चला पुढचा प्रश्न घेतोय राजांनो मी. कॅट बरोबर 24 दाखवलंय. कॅट बरोबर 24, डॉग बरोबर 26, तर रॅट बरोबर किती? मग राजांनो हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे. कॅट CAT कॅट. मग मित्रमंडळ CAT, सी म्हणजे किती असतो? 3. ए म्हणजे किती असतो? 1. टी म्हणजे किती असतो? 20. तुम्ही म्हणाल हे 3, 1, 20 कुठून आणले? ABCDEFGH ची जी इंग्रजी वर्णमाला आहे झेड पर्यंत त्याचे अनुक्रमांक घ्या. ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, झेड म्हणजे 26. हे अनुक्रमांक घ्या आणि त्याच्यानुसार हे आकडे मांडा. मग 3, 1 आणि 20 यांना मांडलंय त्यांनी 24. म्हणजे या सगळ्यांमध्ये बेरीज झालेली आहे. मग मित्रमंडळ कॅट बरोबर किती आलेलं आहे? 24. ओके. डॉग म्हणजे 26 म्हणतायत ते. डॉग म्हणजे 26. मला सांगा डी किती असतो? 4. ओ किती असतो राजांनो? ओ किती असतो? एम असतो 13, एन 14, ओ 16. ओके, आणि जी असतो 7. मग 4 आणि 16 झाले 20 आणि हा 1. ओके, ओ किती असणार आहे? MNO 15 असणार आहे. माफी असावी, 16 नाही माझ्याकडून चुकीने 16 घेतलं गेलं. 15 15 19 आणि 7 किती झाले? 26. म्हणजे यांनी काय केलं आहे, कॅटला 24 म्हटल्यावर CAT यांचे अंक घ्या. डॉगला 26 म्हटल्यावर मित्रांनो DOG यांचे अंक घ्या, त्यांची बेरीज करा. मग आता त्यांना काय पाहिजे आहे? रॅट. RAT रॅट. मग मित्रमंडळ RAT आर ए असतो 1, टी असतो 20 आणि आर किती असतो राजांनो? ओ असतो 15, ओ पी 16, क्यू 17, आर 18. ओके, मग 18 आणि 1 19 आणि 20 39 उत्तर पाहिजे. ए नंबरचा पर्याय 39 आहे. रॅट म्हणजे किती घ्यावं लागेल? 39. ओके, हे असं आहे. सोपा प्रश्न होता. फक्त दिलेल्या इंग्रजी वर्णांचे आपल्याला अंक घ्यायचे होते आणि त्यांची बेरीज करायची होती. ठीक आहे बाळांनो. चला, एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. काय म्हणणं आहे बघा. सुंदर प्रश्न आहे. MPSCला पण असे प्रश्न येतात. पोलीस भरतीलाही ते आता यायला लागलेत. मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला स्पष्टपणे तेव्हा सांगितलं होतं की अशा प्रश्नांकडे थोडंसं लक्ष द्या. तर मतदानावर प्रश्न येणार हमखास, याच्याही पुढे येणार मित्रांनो. ओके, मग एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. 8% मतदारांनी मतदान केले नाही. मग 100 टोटल असतो शेकडा, बरोबर आहे का? 100 मधून 8 गेले म्हणजे उरले किती राजांनो? 92 उरले. 92. ओके, या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48%. आता एकूण मतांच्या 48% म्हणजे काय माहिती आहे का? 92% मतदान झालंय. 92%. तर त्याच्यातला 48% हे निवडून आलेल्या उमेदवाराला झालं. मग उरलेलं जे आहे ते पराभूत झालेल्या उमेदवाराला मिळणार आहे. मग आता मी मांडणी कशी करतो इकडे लक्ष द्या. 92 पैकी 48 मिळाले कोणाला राजांनो? निवडून आलेल्याला. इकडे लिहितोय मित्रांनो. हे बघा 48%. टक्के म्हटलं की 100 आणि एक्स म्हणजे काय घेतोय मी? एकूण मतदान. ओके मित्रमंडळ,
मायनस आता 92 मधून मी 48 मायनस करणार बरं का, कारण झालेलं मतदान 92 आहे ना, 92 मधून 48 जिंकलेल्याला पडलं, आता हरलेल्याला किती, मग 92 मायनस 48, 12तून 8 गेला 4, इकडे पडला 1, 9तून 5 गेला 4, 44% कोणाला पडले, हरलेल्याला. मग मित्रमंडळ 44%, टक्के म्हटलं की भागिले 100, आणि मग यांच्यातली वजाबाकी, जिंकलेल्याचे मतं 48%, हरलेल्याचे मतं 44%, यांच्यातली वजाबाकी म्हणजे 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. हे जे वाक्य आहे ना, त्यांच्यातला फरक जो आहे ना, तो 1100 मते मांडायचा. सरका पुढे 48 भागिले 100 म्हणजे मित्रांनो 0.48x, 0.48x मायनस 0.44x बरोबर 1100. 0.48 मायनस 0.44, 0.04x बरोबर 1100, x बरोबर 1100 भागिले 0.04. दशांश बॅलन्स करावा लागेल. वरती दशांशानंतर एक पण अंक नाही आहे, खाली दशांशानंतर 2 अंक आहेत, शून्य कुठे पडतील, वरती किती 2, मग वरती 2 शून्य ठेवून द्या मित्रांनो, 1100 वर 2 शून्य ठेवून द्या, आणि खालचा दशांश आता विसरून जायचा आहे. चला भाग द्या. 4 1 4, 4 2 8, 3 उरले 30, 4 7 28, 2 उरले 20, 4 5 20, 2 शून्य जसा तसे. मग झालेलं मतदान किती, 27,500. 27,500 4 नंबरचा डी नंबरचा पर्याय आहे, त्याला टिक करा. 27,500ला टिक करायचं. ओके, असा हा चांगल्यापैकी प्रश्न होता, आणि हा प्रश्न MPSCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा विचारला जाऊ शकतो. लक्ष असू द्या राजांनो, बेस्ट प्रश्न आहे. आपलं जे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्सचं पुस्तक आहे त्याच्यात मतदानावर सेपरेटच तुम्हाला एक प्रकार बनवून दिलाय मी, तेवढा पक्का लक्षात घ्या. आणि आपले जे व्हिडिओ आहेत ना ते मन लावून बघा, त्याच्यामध्ये एक सूत्र पण मी तुम्हाला दिलेलं आहे. जिंकलेला उमेदवार मायनस पराभूत झालेला उमेदवार बरोबर दोघांच्या मतांमधला फरक. ओके, ते सूत्र एक पॅक करा. सुंदर प्रश्न आहे. चला मी पुढे सरकतोय राजांनो. नेक्स्ट, 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहे. 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहे. बघा बरं का, रीता सगळ्यात उजव्या बाजूला ठेवायचं आहे. मी याच ठिकाणी आकृती काढतो. या ठिकाणी रीता सगळ्यात उजव्या बाजूला रीता ठेवलेली आहे. 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहे. रीता नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. रीता नंतर सीता डाव्या बाजूस. मित्रांनो डावा हात इकडे घ्यायचा. बरं, तुमच्या माहितीस्तव सांगतो, या रांगेमध्ये चेहरा उत्तरेकडे आहे की दक्षिणेकडे हे दिलंय का, नाही दिलेलं. मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवलंय राजांनो, जेव्हा चेहरा सांगितलेला नसतो तर असं पकडायचं की बसलेल्या लोकांचा चेहरा उत्तरेकडे आहे. अदरवाईज तुम्हाला घेता येणार नाही, फक्त उत्तरेकडेच तुम्हाला घेता येईल. ओके राजांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे मी. बरं, रीतानंतर सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूला आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूला. बर, इथे लीना यल दाखवतोय, गीता तिच्या डाव्या बाजूला आहे. ओके, आणि लीनाच्या डाव्या बाजूस मीना आहे. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे, पण गीताच्या उजव्या बाजूस आहे. म्हणजे गीता आणि लीनाच्या मध्ये मीना बसलेली आहे. गीता आणि लीनाच्या मध्ये कोण बसलेली आहे, मीना. म्हणजे सगळ्यात डावीकडे गीता, गीताच्या उजवीकडे मीना, मीनाच्या उजवीकडे लीना, लीनाच्या उजवीकडे सीता, सीताच्या उजवीकडे रीता, रीता ही सगळ्यात उजवीकडे. त्यांच्या कंडिशन आपण फुलफिल केलेल्या आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे, तर मध्यभागी कोण बसले आहे, मध्यभागी यल म्हणजे लीना आहे. लीना ए नंबरच्या पर्यायाला टिक करा. ए नंबरच्या पर्यायाला टिक करा मित्रमंडळ. ओके, हे या पद्धतीने आहे. चालेल. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न घेतोय. आता ही मालिका आहे बघा, 2874 इकडे लिहून दाखवतो तुम्हाला. 2874 32, 2874 32, 70 36 66, 70 36 66, 40 प्रश्नचिन्ह 44, 40 प्रश्नचिन्ह 44. ओके, अशी ही मालिका आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर शोधायचं आहे. थोडासा विचार करा राजांनो, थोडासा विचार करा की ही जी मालिका आहे 28 नंतर 74 होत आहेत आणि 74 नंतर 32 होत आहेत. 28 नंतर 74 म्हणजे वाढले, 74 नंतर 32 म्हणजे कमी झाले. काय शिकवलंय मी आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तुम्हाला बुद्धिमत्ताच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे शिकवलंय संख्या मालिकेमध्ये की ज्या वेळेस
दिलेल्या संख्या मालिकेतील संख्या एकदा वाढतात आणि एकदा कमी होतात. अशा वेळेस त्या ठिकाणी दोन संख्या मालिका लपलेल्या असतात. अंडरस्टँडिंग? दोन संख्या मालिका कधी कधी लपलेल्या असतात. काय नियम दिलेत राजांनो तुम्हाला सांगितलंय, जर एखादा अंक रिपीट होत असेल तिथे दोन संख्या मालिका लपलेल्या असतात, एकाआड एक. जर संख्या मालिका एकदा वाढली एकदा कमी झाली तिथे दोन संख्या मालिका लपलेल्या असतात. अंडरस्टँडिंग मित्रांनो? मग या ठिकाणी दोन संख्या मालिका आहेत, 28 नंतर 32, 32 नंतर 36, 36 नंतर 40, 40 नंतर 44. म्हणजे +4 ची मालिका चालू आहे. कोणती मालिका चालू आहे राजांनो इकडे? +4. आता 74 नंतर घेतायत ते 70 म्हणजे -4, 70 नंतर 66 म्हणजे -4. आता 66 नंतर प्रश्नचिन्ह, 66 - 4 किती आलं पाहिजे? 62. चला 62 उत्तराला आपण टिक करू. इकडे 62 ए नंबरच्या पर्यायाला आहे मित्रांनो. 62 ए नंबरचा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. आलं राजांनो लक्षात? हे असं आहे. बघा राजांनो चला पुढचा प्रश्न घेतोय, 22वा प्रश्न. एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल? अरे किती सोपा प्रश्न आहे. आपण तर माणूस धावतानाचे उदाहरणं घेतलेत, पूल, बोगदा, प्लॅटफॉर्म याची उदाहरणं घेतलेत, दोन रेल्वे एकमेकांच्या दिशेने धावतानाची उदाहरणं घेतलेत. या प्रश्नामध्ये काहीच दम नव्हता. 10 सेकंदात सोडवायला पाहिजे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग वेग किती घ्यायचा मित्रांनो? 40 किलोमीटर पर आवर बरोबर अंतर किती? 1560 मीटर भागिले आपल्याला काढायचा आहे वेळ. मग मला सांगा मित्रमंडळ, अंतर आहे किलोमीटर पर आवरमध्ये, अंतर दिलंय मीटरमध्ये, वेग आहे किलोमीटर पर आवरमध्ये. अंतर जेव्हा मीटरमध्ये असतं तेव्हा वेग कशात पाहिजे? जेव्हा अंतर मीटरमध्ये असतं तेव्हा वेग हा मीटर पर सेकंदमध्ये पाहिजे. त्यांनी वेग किलोमीटर पर आवर दिलाय, तर याला 5/18 ने गुणावं लागतं. शिकलोय आपण हे 5/18 संकल्पना. ओके, चला वेळेला दे इकडे पाठवून. वेळ बरोबर 1560 गुणिले 18 आणि डिवायडेड बाय किती मित्रांनो? 5 गुणिले 40. अंडरस्टँडिंग? बघा मी काय केलंय, वेळेला इकडे पाठवलं, 18 खाली होते त्याला वरती पाठवलं, 1560 गुणिले 18 झालं आणि 5 गुणिले 40 वर होते त्याला मी खाली खेचलेलं आहे. चला काटाकाटी करा. 1 0 गेला, 1 0 गेला, 4 ने भाग जातोय का? 4 1 4, 4 3 12, 3 उरले, 4 9 36 जातोय भाग. माझ्या मते पॉइंट मध्ये उत्तर येतंय. मग आता 5 1 5, 5 7 35, 4 उरले, 5 8 40. चला 18 गुणिले 7.8 करा. 18 8 144, 14 पडले बाजूला, 18 7 126 आणि 14 140. 140.4 सेकंद आहे का? हे बघा सीचं उत्तर आहे. सी 140.4 सेकंद. अवघड नव्हता, थोडेसे कॅल्क्युलेशन थोडेसे अवघड होते, एवढेसे जास्त नाही. ओके चला ठीक आहे राजांनो, घ्या लिहून. चला पुढचा काय प्रश्न आलाय? बुद्धिमत्तावरचा आलेला आहे. एका सांकेतिक भाषेत बॅक हा शब्द 4 2 6 22 असा लिहितात. बघा एका सांकेतिक भाषेत बॅक हा शब्द 4 2 6 22 असा लिहितात. मला सांगा इंग्रजी वर्णमालेमध्ये बी चा अंक किती आहे? 2. बी चा अंक आहे 2, ए चा अंक आहे 1, सी चा आहे 3 आणि के चा किती आहे? 11. पण त्यांनी काय लिहिलंय? 4 2 6 22 म्हणजे काय केलंय? दुप्पट केलंय. जे अक्षर आहेत त्यांच्या अंकांच्या दुप्पट अंक मांडायचे आहेत. मग बॅक हा शब्द 4 2 6 22 केला, दुप्पट केलेला आहे. तर सुपरमॅन हा शब्द कसा लिहावा? मग मित्रमंडळ एस किती असतं? 19 असतं. 19च्या दुप्पट किती घ्या? 38. इथं तर सगळे 38च आहेत पहिल्यांदा, बरोबर आहे का? ए पर्याय गेला. बी सी डी हे सगळे 38 आहेत. 38 42 32 10 सगळे आहेत. फक्त इथं चेंज आहे बघा, 26 26 आणि 36. ओके, मग आपण डायरेक्ट 5व्या अक्षरावर झेप घेऊ. 5वं अक्षर कोण आहे? आर. आर किती असतो राजांनो? 18. 18च्या दुप्पट किती करायचं मित्रांनो? 36. म्हणजे डी नंबरच्या पर्यायाला तुम्ही टिक करा. 38 42 32 10 36 26 2 28 आणि मग मित्रमंडळ सुपरमॅनचं उत्तर डी येतंय. 38 42 32 10 36 26 2 आणि
28 असं उत्तर येत आहे. ओके राजांनो, चला ठीक आहे, जाऊ पुढे. नेक्स्ट 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 बघा, हा एक बऱ्यापैकी प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती जोडी ड्राईव्हचा IREDV शी असलेला संबंध दर्शवते? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, DRIVE चा IREDV झालेला आहे. मग मित्रमंडळ तो नियम आपल्याला शोधावा लागेल. ड्राईव्ह, हे बघा इकडे लक्ष द्या, DRIVE कसा लिहिलाय त्यांनी, IREDV असा लिहिलाय. ओके, मग राजांनो तुम्हाला फक्त काय करायचंय, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. DRIVE हेच अक्षर इकडे उलट सुलट मांडलेले आहेत. मग मी तुम्हाला काय शिकवलंय आपल्या व्हिडिओमध्ये बेटा हो, बघा ना नीट. तुम्हाला अनुक्रमांक द्यायची पद्धत शिकवली मी, अनुक्रमांक देण्याची पद्धत शिकवली आहे. मग अनुक्रमांक कसा द्यायचा, आता मला सांगा. D कितव्या क्रमांकावर गेल्या, 4थ्या क्रमांकावर. R कितव्यावर गेलाय, दुसऱ्यावर. I कितव्यावर गेलाय, पहिल्यावर. V कितव्यावर गेलाय, 5व्यावर. E कितव्यावर गेलाय, 3ऱ्यावर. म्हणजे 421 53 हा अनुक्रमांक आपल्याला मिळतोय, 421 53. मग राजांनो मला सांगा, याच्यामध्ये कोणत्या शब्दामध्ये असं रिलेशन क्रिएट होत आहे? मग आपण लोअर घेऊ, लोअर. हे बघा, लोअर A नंबरचा पर्याय. लोअर कसा लिहिलाय त्यांनी, WORLE. ओके, असा लिहिलाय. मग आपण चेक करू हा अनुक्रमांक मिळतो का. L कितव्या क्रमांकावर गेला, 4थ्यावर, चालतं. O कितव्यावर गेला, दुसऱ्यावर, चालतं. W कितव्यावर गेला, पहिल्यावर, जमतंय. E कितव्यावर गेला, 5व्यावर. R कितव्यावर गेला, 3ऱ्यावर. 421 53 आलं का, आलाय अनुक्रमांक. म्हणजे 1 नंबरच्या पर्यायाला तुम्ही टिक करा. लोअर WORLE असा लिहिलेलं जे आहे ते या ड्राईव्हशी मॅच आहे. ओके, असा हा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ शिकवले तेव्हा स्पष्ट केलं होतं की असे प्रश्न येणार. अनुक्रमांक द्यायचे फार सुंदर प्रश्न आपल्या पुस्तकात पण दिलेत, मॅजिकल रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी, आणि इथं पण मित्रांनो बघा तुम्ही. ओके, चला ठीक आहे. 26वा प्रश्न झालेला आहे राजांनो. मी 27व्या प्रश्नाकडे येतोय. 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता? 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता? मग मित्रमंडळ किती शून्य आहेत, किती शून्य आहेत? 4 शून्य आले पाहिजे. 2वर 4 शून्य. मग 2वर 4 शून्य यायचं असेल तर 40 गुणिले 500 केले तर काय होतं बघा, हा 1 शून्य आणि हे 2 शून्य झाले 3 शून्य, आणि 4 गुणिले 5 20 झाले का 20,000. म्हणजे 40 गुणिले 500 C नंबरच्या पर्यायाला टिक करा राजांनो. 40 गुणिले 500 C नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट. आपल्या पुस्तकाच्या बाहेर खरोखर काही जात नाही बाळांनो. फक्त थोडंसं माझी एक सूचना असेल तुम्हाला, थोडंसं जरा मन लावून करा तुम्ही. आपले व्हिडिओ असतील किंवा आपले पुस्तकं असतील, थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने करा, एवढी माझी तुम्हाला विनम्र सूचना असेल. चला बाळांनो, हा पण प्रश्न बघा. वर्गमुळात 36 वर्गमुळात 49 निघतंय का? वर्गमूळ निघतंय ना, मग काढून टाका ना. 36चं वर्गमूळ 6, 49चं 7. 49चं किती राजांनो? 7. प्लस 9चं वर्गमूळ 3, 49चं 7. 25चं वर्गमूळ 5, 49चं 7. छेदाला 7 आहे. 3 व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी ॲक्च्युली लसावी पद्धतीने करतात, पण इथं छेद समान आहे ना. छेद समान असेल तर अंशांची बेरीज वजाबाकी सरळ करता येते. मग मी मांडतोय राजांनो, छेदाला 7 लिहा. 6 + 3 + 5, 6 आणि 3 9 5 14, 14/7 म्हणजे किती? 2. अंतिम उत्तर किती येतंय बाळांनो? 2. बी नंबरच्या पर्यायाला टिक करा. बी नंबरच्या पर्यायाला टिक करायचंय. बघा, प्रश्नपत्रिका चांगली आहे, सोपी नव्हती. आता आगामी पोलीस भरतीमध्ये तुम्हाला आणखी छान छान प्रश्न विचारले जातील. आपलं पुस्तक सोडू नका. बस मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स अँड मॅजिकल रिझनिंग हे 2च करायचे तुम्हाला. या पुस्तकांच्या पाठीमागे राहा. चला पुढचा प्रश्न बघा. 1992चा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे मित्रांनो 26 जानेवारी सोमवारी होता. 1992चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता. तर त्या वर्षाचा स्वतंत्रता दिवस कोणत्या वारी येईल, कोणत्या दिवशी येईल? राजांनो, 1992 म्हणजे लीप वर्ष, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला जायचं आहे 26 जानेवारीपासून 15 ऑगस्टपर्यंत. किती दिवस होतात मोजायचे का? इकडे मोजू आपण, इकडे मोजू. हे बघा इकडे लिहितोय मी. जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला 5 दिवस पुढे जायचं आहे.
26 जानेवारी पकडायचा नाही. आपल्या व्हिडिओमध्ये नियम जे दिलेत, पुस्तकात नियम दिलेले कृपया पाठ करा. व्हाईल काउंटिंग द डेज एक्सक्लूड द फर्स्ट डे इन्क्लूड द लास्ट डे. काय नियम सांगितलाय मी? पहिला दिवस पकडायचा नाही, शेवटचा दिवस मात्र जरूर जरूर पकडायचा असं आहे. मग म्हणून मित्रांनो, जानेवारी असतो 31 दिवसांचा. 31 मधून पहिले 26 मायनस केले, उरले किती? 5 दिवस उरले. जानेवारीचे 5. फेब्रुवारीचे किती घेऊ राजांनो? 28 का 29? 29, कारण 1992 म्हणजे लीप वर्ष आहे. आपल्याला 1992 मधलं काढायचं आहे मित्रांनो. लीप वर्ष असल्यामुळे मी फेब्रुवारी 29चा घेतला. मार्च घ्या 31, एप्रिल घ्या 30, मे घ्या 31, जून घ्या 30, जुलै घ्या 31 आणि ऑगस्ट घ्या 15. तुम्ही म्हणाल सर ऑगस्ट 31चा असतो. नाही ना बाळांनो, आपल्याला 15 ऑगस्टपर्यंतच जायचं आहे. तर त्या वर्षाचा स्वतंत्रता दिवस कोणत्या वारी येईल? ओके 15 ऑगस्टपर्यंत जायचं आहे. करा बेरीज. 9 5 14 आणि 1 15 आणि 1 16 आणि 1 17, 17 आणि 5 22. इकडे पडले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 3 18 आणि 2 20. 202. 202ला 7ने भागायचं. 7 कुठून आले? आठवड्याचे 7 दिवस. 7 1 7, 7 2 14, 6 उरले 62, 7 8 56, उरले किती? 6. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन सोमवारी होता. सोमवारपासून 6वा दिवस घ्यायचा आहे. सोमवारपासून 6 उरले ना, म्हणून 6वा दिवस घ्यायचा. सोमवारपासून पहिला मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि 6वा रविवार. चला बी नंबरला टिक करा मित्रांनो. बी, स्वतंत्रता दिवस रविवारी येणार आहे. ओके, ही एक पद्धत तुम्हाला मी दिली. आणखी दुसरी पद्धत आपल्या व्हिडिओमध्ये दिली आहे, ती बघून घ्या राजांनो. ओके, कारण इथं परत त्याच्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही आहे. पुढचा प्रश्न. चला 30वा प्रश्न सुटलेला आहे. पुढे 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 काय म्हणतायत ते? रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. ओके, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 1 8 9 आणि डॅश केलेलं आहे 25 216 49. बरं चला, 1 8 9 डॅश 25 216 49. प्रश्नाकडे बघता क्षणी तुम्हाला कळलं पाहिजे की यात दिलेल्या संख्या वर्ग आणि घन असणाऱ्या संख्या आहेत. वर्ग आणि घन असणाऱ्या संख्या आहेत. मग राजांनो इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. 1 8 9 डॅश 25 216 49. मग मित्रमंडळ, 1 काय आहे? वर्ग, 1चा वर्ग. 9 काय आहे? वर्ग, 3चा वर्ग. 25 काय आहे? वर्ग, 5चा वर्ग. बरोबर आहे का राजांनो? 1 वर्ग, 3 वर्ग, 5 वर्ग. ओके राजांनो. आणि 49 काय आहे? 7चा वर्ग. बरोबर. आता खाली जे आहे ना इथं 8 डॅश 216 हे घन आहेत मित्रांनो, क्यूब आहेत. 8 कोणाचा घन आहे? 2चा घन 8. ओके, मग आता इथं काय घ्यायचं? इथं 216 6चा घन आहे. मग इथं 2चा घन, इथं 6चा घन, म्हणजे मध्ये कोण पाहिजे? 4चा घन. 4चा घन कोण असतो? 64. 64 या ए नंबरच्या पर्यायाला टिक करा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर मिळेल मित्रांनो? आपल्याला 64 4चा घन मांडायचा आहे. ओके, बऱ्यापैकी प्रश्न आहे बघा. पुढे सरकतोय राजांनो. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी, 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल. बघा बरं का, 5 वर्षानंतर, आज नाही बरं का, 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4 जसे 5 होईल. कुठे लिहू मी आता? या इकडे लिहितो मित्रांनो. चला ठीक आहे, लिहितो मी आता इथे. स्लाइड बनवायला पाहिजे होते आपण, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे मी स्लाइड बनवलेली नाही. दिनेश आणि बालाजी, दिनेश आणि बालाजी 5 वर्षानंतर, बरं का, आज नाही, 5 वर्षानंतर 4 जसे 5. मग याला काय जोडायचं राजांनो? एक्स जोडायचं. गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टर शिकलोय आपण. एक्स जोडायचं गुणोत्तराला. ओके, हे 5 वर्षानंतरचं गुणोत्तर. मग आज, आता आज 5 वर्षांनंतर पासून आजवर यायचं आहे, म्हणजे मायनस करावं लागेल. 5 वर्षांनंतर पासून आजवर यायचं आहे, मायनस करायचं. आज दिनेशचं वय 4x - 5, बालाजीचं वय 5x - 5. आता काय म्हटलं त्यांनी? आज त्यांच्या वयांची बेरीज 44 आहे. मग आजच्या वयांची बेरीज मांडा 44.
4x मायनस 5 प्लस 5x मायनस 5 बरोबर 44. बालाजीचं आजचं वय 4x मायनस 5 प्लस दिनेशचं आजचं वय 4x मायनस 5 प्लस बालाजीचं आजचं वय 5x मायनस 5 बरोबर 44. आजच्या वयांची बेरीज 44. चला अक्षराची बेरीज करा. 4x अधिक 5x 9x. संख्यांची बेरीज -5 -5 -10 बरोबर 44. 10 इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस. 9x बरोबर 44 प्लस 10 म्हणजे किती? 54. 9 इकडे गुणाकारात, तिकडे गेला की भागाकारात. 54 भागिले 9. 9 6 54. x बरोबर किती आलं? 6. मग मित्रमंडळ काय पाहिजे त्यांना? बालाजीचे आजचे वय किती आहे? 5x मायनस 5. एक्सची किंमत किती शोधली आपण? 6. 5 गुणिले 6 मायनस 5. 5 6 30. 30 मायनस 5 किती? 25. बालाजीचे आजचे वय 25. ए नंबरचा पर्याय 25 आहे. ए नंबरच्या पर्यायाला टिक करा मित्रांनो. ओके, असा हा छान प्रश्न होता, बऱ्यापैकी प्रश्न होता. लक्ष ठेवा, अवघड नाहीये. पुढे जातोय मी. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल? काय नियम सांगितलेत मी? क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते, परंतु महत्त्वाची अट अशी की एकूण संख्या या विषम संख्येमध्ये, विषम आकड्यांमध्ये असाव्यात. मग 54 ते 60 क्रमवार नैसर्गिक संख्या आपण अगोदर मांडूया मित्रांनो. 54, 55, 56, 57, 58, 59 आणि 60. मग क्रमवार नैसर्गिक संख्या झाल्या. एकूण संख्या किती झाल्या या? 7. 7 हा आकडा सम आहे का विषम? विषम. मग मधली संख्या सरासरी येईल ना. मधली संख्या कोण आहे? 57. 57 तुमची सरासरी पाहिजे. ए नंबरच्या पर्यायाला टिक करा. ए नंबरच्या पर्यायाला टिक करा मित्रांनो. ओके, आणि हाच नियम क्रमवार समसंख्यांना पण लागू पडतो, क्रमवार विषम संख्यांना पण लागू पडतो. याच्या बाहेर, आपल्या पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न गेलेले नाही. खोटं नाही सांगत तुम्हाला. आपल्या पुस्तकातले प्रकार, गणित असो का बुद्धिमत्ता असो, दोन्ही पुस्तकं पॅक करा. इव्हन मराठी सुद्धा तसंच आहे आपलं, पण मी मराठीचं सोल्युशन देत नाही म्हणून मराठीची चर्चा करत नाहीये. नाही तर मानाचा मुजरा मराठी व्याकरणाला हे पुस्तक पॅक केलं तर त्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही बाळांनो. चला पुढचा प्रश्न घेतोय. किती नंबरचा आहे? 40 नंबरचा. वर्तुळावर आलेला आहे. भूमिती. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर स्क्वेअर असेल? परिघ, वर्तुळाचा परिघ. काय सूत्र आहे बाळांनो? वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. बरोबर आहे का? 2 पाय आर. मग मित्रांनो किती दिलाय परिघ? 176. 176 बरोबर 2 गुणिले पाय म्हणजे 22/7. आर म्हणजे किती राजांनो? आर म्हणजे किती राजांनो? शोधायचं आहे आपल्याला. ओके, चला कॅल्क्युलेशन. 176 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22 बरोबर किती? आर. 22 1 22, 22 8 76 असे. 2 1 2, 2 4 8, 7 4 28. आर बरोबर 28 मित्रांनो. त्रिज्या आपण शोधून काढली 28. आता ते काय म्हणतात? क्षेत्रफळ सांगा. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे 28 गुणिले 28. 7 1 7, 7 4 28, 22 4 88 गुणिले 28 करा, किंवा 28 गुणिले 4 112 करा. 22 गुणिले 112 म्हटल्यावर 22 2 44, 4 पडले बाजूला, 22 1 22 आणि 4 26, 4 पडले 2 पडले बाजूला, 22 1 22 आणि 2 24. 2464 सेंटीमीटर स्क्वेअर आहे का उत्तर? हे सी नंबरचं उत्तर आहे बघा. 2464 सेंटीमीटर स्क्वेअर. मी काय केलं इथं? 22 गुणिले 4 गुणिले 28 होतं ना, तर 28 गुणिले 4 112 घेऊन टाकले, 112 गुणिले 22 घेऊन टाकले. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं. वर्तुळावर दिलेलं आहे मित्रांनो. वर्तुळावर भरपूर मोठे मोठे प्रश्न आहेत बरं का, तर ते सगळे व्यवस्थित करा. भरपूर सूत्र आहेत. भूमितीकडे दुर्लक्ष करू नका. भूमितीवर 2-3 प्रश्न येतात बरं का प्रत्येक स्पर्धा परीक्षेत. चला 41वा प्रश्न. m² + 18 बरोबर m² + 18 भागिले 9 बरोबर 3. मग मी काय करतो बघा, इकडे लक्ष द्या. m² + 18 भागिले 9 बरोबर 3. 9 इकडे भागाकारात, तिकडे गेला की गुणाकारात. m² + 18 बरोबर 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 किती होतात? 27.
18ला द्या तिकडे पाठवून, 18 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस, मग एम स्क्वेअर बरोबर 27 मायनस 18 म्हणजे 9. एम स्क्वेअर बरोबर 9, तर एम बरोबर किती येणार आहे 3. वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूचे, ए उत्तर येतं आहे ए. एम बरोबर 3 मित्रांनो, ए उत्तर येतं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील आणि मुलगा दोघं मिळून 20 दिवसात काम करतायत. वडील एकट्याने 30 दिवसात काम करतात, तर मुलगा एकट्याने किती दिवसात काम करेल? 1/ची मेथड वापरा ना, किती सोपी मेथड आहे मित्रांनो. 1/ची मेथड वापरा, 1/ची. हे बघा, वडील आणि मुलगा मिळून 20 दिवसात म्हणजे 1/20 बरोबर. वडील एकटा 30 दिवसात म्हणजे 1/30 प्लस 1 मुलगा आपल्याला शोधायचा आहे. मग 1/30 इकडे प्लस इकडे आल्यावर मायनस करा. 1/20 मायनस 1/30 बरोबर 1 मुलगा. करा तिरपा गुणाकार, दोन व्यवहारी अपूर्णांकांची वजाबाकी. 30 × 30 मायनस 20 × 20 भागिले 20 30 600. मग 10/600 1 1 0 गेला, 60 उरलं. म्हणजे मुलगा किती दिवसात काम करेल? 60 दिवसात. बी नंबरचा पर्याय आहे बघा. मुलगा किती दिवसात काम करेल? 60 दिवसात. बी नंबरचा पर्याय. ओके, हे या पद्धतीने आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट 43वा प्रश्न. 500 रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा 10 रुपये 10% दराने असं म्हणूया आपण, सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील? मग मित्रमंडळ खूप सोपं आहे ना राजांनो. काय करायचं? पट आणि सरळ व्याज आलं तर सूत्र काय वापरायला सांगितलंय मी? व्याजाचा दर आर बरोबर 100 इंटू ब्रॅकेट x - 1 भागिले टी. टी म्हणजे टाइम पिरियड आणि आर म्हणजे दर किती दिला आहे? 10. मग मी काय करतो? टीला इकडे पाठवतो. हे बघा, टी बरोबर 100 इंटू ब्रॅकेट x - 1 भागिले आर करून टाकतो. आर घ्यायचा आहे 10 आणि पट आपल्याला दाम दुप्पट करायची आहे म्हणजे एक्स ही पट असते. एक्स किती घ्यायचा मित्रांनो? 2 घ्यायचा. 100 कंसामध्ये 2 - 1 भागिले आर घ्यायचा 10. मग 2 - 1 असतं. 100 भागिले 10 म्हणजे मित्रांनो 10 वर्षे लागतील. सी नंबरच्या पर्यायाला टिक करा. 500 रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील? तर 10 वर्षे लागतील. तुम्ही म्हणाल सर 500 रुपयाचा तुम्ही विचारच नाही केला. गरजच नाही. कोणत्याही रकमेसाठी हे सूत्र आहे. व्याजाचा दर बरोबर 100 इंटू ब्रॅकेट x - 1 भागिले टी. एक्स म्हणजे पट असतं राजांनो. एक्स म्हणजे काय असतं? पट असतो राजांनो, पट. ओके, चला बाळांनो नेक्स्ट. इथं नाहीये प्रश्न, आता इकडे असणार. ओके, हे बघा, हा पण एक सुंदर प्रश्न आहे. आपल्या पुस्तकातलाच प्रश्न आहे बरं का हा. 6561च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून, आता 6561च्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? मग 6561च्या वर्गमुळाचे वर्गमूळ, अलग लक्षात, वर्गमुळाचे वर्गमूळ. मग हा जो आहे ना, एक म्हटलं की इकडे 1 लिहायचा, हा 6 सोडून द्यायचा. वर्गमूळ काढताना 1 अंक सोडून द्यावा लागतो, घनमूळ काढताना 2 अंक सोडावे लागतात. 6 अंक सोडून द्या. 65च्या अगोदरची पूर्ण वर्ग कोण आहे? 64, म्हणून मी 8 घेतले. 65च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 64, 64चं वर्गमूळ असतं 8. मग घेतलं 1 वर्गमूळ निघालं. 81चं वर्गमूळ किती? 9. सुटलं. 6561च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे 6561चं वर्गमूळ आलं 81, 81चं वर्गमूळ आलं 9. याच्यातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ कमी करायचे. 625चं वर्गमुळाचं वर्गमूळ, मग 625चं वर्गमूळ येतं 25 आणि 25चं वर्गमूळ येतं 5. मग 9तून 5 गेले, किती उरले? 4. आता त्यांचा प्रश्न नीट वाचा राजांनो. 6561च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? म्हणजे ही 4 ही संख्या कोणाचं वर्गमूळ आहे? 16चं वर्गमूळ आहे मित्रांनो. 4चा वर्ग घ्यावा लागेल, 16 उत्तर लिहावं लागेल. 16. 4 हे कोणाचे वर्गमूळ आहे? 16चे वर्गमूळ. ए नंबरचा पर्याय आहे बघा, 16 ऑप्शन. असा हा चांगला प्रश्न आहे बघा. खोटं वाटत असेल तर मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्सचं वर्गमूळ घनमूळ प्रश्नसंच बघा आणि त्याच्यामधला हा प्रश्न आहे की नाही ते बघा राजांनो.
त्याच्या बाहेर काही जात नाही. पाणी घ्या. चला पुढे जातोय. 49वा प्रश्न सुटलेला आहे. पुढे कुठे आहे? घड्याळात दुपारी 3:30 झाली असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? अरे राजांनो, 3:30 झाली असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तासाला 30ने गुणावं लागतं, म्हणजे 3ला गुणा 30ने आणि मिनिटाला गुणा 11/2ने. 30 मिनिटं आहेत, याला 11/2ने गुणायचं आहे. या दोघांमधला फरक काढायचा आहे. 30 गुणिले 3 झाले 90 आणि 2ने 30ला भाग दिला तर 15. 15 गुणिले 11, 11 5 55. 5 पडले बाजूला, 11 1 11 आणि 5 16. 165 मायनस 90 करा, किती येतं? 75. झाला हा तुमचा कोन. हे बघा, ए नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे. 75 हा तुमचा कोन. अंडरस्टँडिंग? हे असं असतं बाळांनो, अवघड नाही आहे. हे बघा, कोन काढायचा ना, तासाला 30ने गुणा, मिनिटाला 11/2ने गुणा, दोघांमधला फरक काढायचा. हा फरक 180 अंशाच्या खाली असेल तर तेच उत्तर म्हणायचं. हा फरक 180 अंशाच्या वर असेल तर त्याला 360 मधून मायनस करायचं. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. ओके, पद्धती समजून घ्या. आपलं मॅजिकल रिझनिंगचं पुस्तक पॅक करा, 4दा सोडवा ते पुस्तक, त्याच्या बाहेर काहीच जात नाही बाळांनो. चला ठीक आहे. नाश्ता येईना अंगण वाकडे हे मराठीचं आहे. शिरीषने 9,200ला खरेदी केलेला टीव्ही 11,500ला विकला तर शेकडा नफा किती? मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्सचं पुस्तक उघडा. याच्यामध्ये हा प्रश्न जर नाही सापडला तर माझं नाव बदलून ठेवा. ओके, शिरीषने 9,200 रुपयाला टीव्ही खरेदी केला आणि 11,500ला विकला. मग मला सांगा मित्रांनो, 11,500 ही झाली विक्री किंमत. खरेदी केला होता 9,200ला, तर 2 शून्य गेले, 5तून 2 गेला 3, 11तून 9 गेले 2, 2300 रुपये. काय राहिला? नफा. कारण खरेदीपेक्षा जास्तला विकला तर नफा होतो. 2300 रुपये नफा झाला. कशावर? खरेदीवर. नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवरच होतो राजांनो. मांडा समीकरण. 9,200 वर 2300 रुपयांचा नफा, तर ते म्हणतात शेकडा नफा किती? शेकडा म्हणजे 100 वर किती? शेकडा म्हणजे प्रति 100ला किती? चला करा तिरपा गुणाकार. 2300 गुणिले 100 भागिले 9,200. 2 शून्य 2 शून्य गेले, 23 1 23, 23 4 92. पाडेपाठ ठेवा बेटा हो. 100 भागिले 4 म्हणजे 25% नफा. नफा किती होतोय बाळांनो? आपल्याला 25% नफा होतोय. ओके, तर हे असं या पद्धतीने आहे मित्रांनो. नेक्स्ट, दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या आणि त्यांचा लसावी कोणता? एकदम सोपा प्रश्न. आपल्या पुस्तकात मी एक तुम्हाला टिप दिलेली मित्रांनो. टिप अशी दिलेली आहे की दोन संख्यांचं जर जे गुणोत्तर दिलं असेल, प्रमाण दिलं असेल, ते जर असामायिक असेल तर आपलं काम एकदम सोपं होतं. आणि इथं असामायिक आहे. 3 आणि 4 एकमेकांचे अवयव नाहीत. 3 आणि 4 एकमेकांचे असामायिक अवयव होत आहेत. तुम्ही याला डायरेक्ट मसावीने गुणायचं, त्या संख्या तुम्हाला मिळून जातील. हे बघा, 3 गुणिले 3 मसावी किती आहे? 4. पहिली संख्या घ्या, 3 गुणिले 4 12. दुसरी संख्या 4 गुणिले 4 16 घ्या. 12 आणि 16 या त्या संख्या येतील. हे बघा, इथं पर्याय फक्त सी नंबर आहे. सी नंबर 12 आणि 4 आलं, सॉरी 12 आणि 16 काय झालं? त्या दोन्ही संख्या, त्यांचा लसावी 48. लसावी कसा काढायचा पटकन? 12 आणि 16चा लसावी. मोठी कोण आहे? 12 आणि 16 मध्ये 16. 16चा पाडा म्हणा. 16 2 32. जातो का 12ने भाग? नाही. 16 3 48. जातो का 12ने भाग? जातो. 16ने पण भाग जातो 48ला, 12ने पण भाग जातो 48ला. झालं, तोंडी उत्तर काढलं, लसावी 48. 12 आणि 16 त्या संख्या, 48 त्यांचा लसावी. ओके, आणि हे जे गुणोत्तर असतं ना, 3:4, 5:6, 5:7, 5:9 असे जर गुणोत्तर असले ना मित्रांनो, हे असामायिक अवयव असतात. आणि त्याला डायरेक्ट मसावीने गुणलं की डायरेक्ट आपल्याला आपल्या संख्या मिळून जातात. ओके, तर असं आहे. पुढे 56वा प्रश्न सुटलेला आहे. 57 कोरोनाबाबत आहे. 3 संख्यांचे गुणोत्तर. 58वा प्रश्न बघा. 3 संख्यांचे गुणोत्तर 8:3:4 आहे. त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे. तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती? मग मला सांगा राजांनो, 3 संख्यांचे गुणोत्तर 8:3:4 आहे
मग 8:3:4 याला काय जोडायचं, एक्स जोडायचं सांगितलं. काय जोडायला सांगितलं, एक्स. आणि यांची काय करून टाका, बेरीज. कारण त्यांनी म्हटलंय ना त्या तिन्ही संख्यांची बेरीज 195 आहे. मग तिन्ही संख्यांची बेरीज 195 मांडायची मित्रांनो. मग करा बेरीज. 8 आणि 3 11 आणि 4 15. 15 एक्स बरोबर 195. मग मित्रमंडळ एक्स बरोबर 195 भागिले 15. 15 1 15, 4 उरले 45, 15 3 45. एक्स बरोबर 13. एक्स बरोबर किती मित्रांनो, 13. तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती, सर्वात लहान संख्येचा वर्ग किती. सर्वात लहान कोण आहे, 3. 3x म्हणजे 3 गुणिले 13 करा. 3x म्हणजे 3 गुणिले 13 39. आणि 39चा वर्ग करा. 39 गुणिले 39 करा. किती उत्तर येतं बघा राजांनो. एकक स्थानी 1 आला पाहिजे. 9 9 81. मग एकक स्थानी 1 फक्त बी मध्ये. चला 1521 घेऊन टाका. किंवा दुसरी पद्धत सांगू, 39चा वर्ग. 39च्या जवळ 40 येतं. 40चा वर्ग 1600. 1600ला जवळ कोण आहे, 1521. झाला 39चा वर्ग. ओके, असं पण काढता येतं. हे असं आहे राजांनो, अवघड नाही आहे, पण थोडंसं लक्ष ठेवा. नागपूर गट क्रमांक 4ची प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय मित्रांनो. SRPF प्रश्न चांगले आले होते, सोपे नव्हते, स्टँडर्ड प्रश्न होते. ओके, चला बाळांनो, पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की एक संख्या आहे 6 3 4 3 स्टार. हे बघा 6 3 4 3 स्टार. या संख्येला 6ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी अंक कोणता. प्रश्न चांगला आहे. पद्धत सांगू सोपी. 6ने सरळ भाग द्या. कसा भाग द्यायचा बघा. तुम्ही मला सर स्टारच्या जागेवर कोणी नाही, नसू द्या, घाबरू नका. 6 1 6, 3ला भाग जात नाही 0. 3चे झाले 34. 6 5 30. 34 मधून 30 गेले, 4 उरले. 4चे झाले 43. 6 7 42. उरला किती, 1. आता एकावर स्टार ठेवायचा. मग मला सांगा स्टार कोणता अंक ठेवायचा. ठेवा इथं 4 दिलाय पहिला. मग एकावर 4 ठेवला तर 6ने भाग जातो का, नाही जात, सोडून द्या. 8 ठेवा. एकावर 8 ठेवला तर 6ने भाग जातो का, जातो ना, 3. म्हणजे स्टारच्या जागेवर कोण आहे, 8 आहे. करा बी नंबरला टिक. इतकं सोपं आहे राजांनो. हे इथं विभाज्यतेची कसोटी वापरून बघण्याची गरज नाही. सरळ तुम्हाला भाग द्यायचा आहे राजांनो. आणि शेवटी आपल्याला भाग देताना 1 उरला. एकावर 8 ठेवला तर ते झाले 18. 18ला 6ने 6 3 18 निशेष भाग जातो. आपला विषय मिटला. उत्तर किती आलं, स्टारच्या जागेवर 8 टाकायचं. ओके, पुढचा प्रश्न बाळांनो. पुढचा प्रश्न, सुखद या शब्दाचा विग्रह करा. मित्रांनो मराठीचा आहे. मराठीचे प्रश्न कधीतरी घेईल. आता सध्याला आपण गणित बुद्धिमत्ता सोडवायचं. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मुलांना तो कळीचा मुद्दा वाटतो. चला 63वा प्रश्न आलाय बघा. 5 2 आणि 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा. 5 2 9. मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, लहानात लहान संख्या तयार करणे. कसं काय करतो आपण हे राजांनो, बघा ना. संख्यांची स्थानिक किंमत या चॅप्टरमध्ये मोठ्या संख्या बनवणे, लहान संख्या बनवणे शिकवलंय. मोठी संख्या बनवताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडायचे. मोठी संख्या बनवताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडायचे आणि लहान संख्या बनवताना दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडायचे. उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत, चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. मग मोठी संख्या बनवा. मोठी संख्या उतरत्या क्रमाने मांडा. 5 2 9 उतरत्या क्रमाने 9. 1 मिनिट, पेन घ्यायचा राहिला. मोठी संख्या 9 5 2 उतरत्या क्रमाने मांडा. लहान संख्या चढत्या क्रमाने मांडा. 2 5 9. वजाबाकी करा. 12तून 9 गेले 3, इकडे पडला 1. 15तून 9 गेले 6. 15तून 6 गेला 9, इकडे पडला 1. 9तून 3 गेले 6. 693 आहे का, हे बघा डी नंबरचा पर्याय 693. चांगले प्रश्न आलेले आहेत. डोकं लावायचे प्रश्न आहेत, पण अवघड नाही आहेत. अभ्यास मात्र केलेला पाहिजे बाळांनो. ओके, चला पुढचा प्रश्न घातांक चॅप्टरवर आलेला आहे. चांगला प्रश्न आहे बघा. आता इकडे लक्ष द्या. मी आता या प्रश्नाला इथेच लिहितो. 5च्या डोक्यावर -3 कंसामध्ये m-4 भागिले 5चा 8वा घात बरोबर 1. तर m बरोबर किती. मी काय करतो, ही संख्याला देतो तिकडे पाठवून, त्याचा एका बरोबर गुणाकार होणार आहे. 5च्या डोक्यावर -5च्या डोक्यावर -3
कंसामध्ये m-4 बरोबर 5चा 8वा घात होईल. कसं काय? 1 5चा 8वा इथं भागाकारात येत, एकाबरोबर त्याचा गुणाकार झाला, 1 गुणिले 5चा 8वा म्हणजे 5चा 8वा. मग आता या ठिकाणी तुम्हाला दोन संख्या बरोबरीत दिसत आहेत, त्यांचा पाया 5 सारखा आहे. दोन संख्या बरोबरीत आहेत, त्यांचा पाया सारखा आहे, म्हणून घातांक सुद्धा सारखा. चला मित्रमंडळ सरका पुढे. -3 m-4 बरोबर 8. -3 ने गुणा, -3m -3 गुणिले -4 प्लस 12 बरोबर 8. संख्येला संख्येकडे पाठवा, 12 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होतोय. -3m बरोबर 8 - 12 म्हणजे -4. मग m बरोबर -4 भागिले -3 म्हणजे 4/3. 4/3 ए नंबरचा पर्याय आहे बघा. 4/3 ए नंबरचा पर्याय आहे. याच्याकडे लक्ष ठेवा. स्टँडर्ड प्रश्न होता घातांकामध्ये, छान प्रश्न आहे, लक्ष ठेवा राजांनो याच्याकडे. SRPF ला छान छान प्रश्न विचारलेत बरं का. चला 64वा प्रश्न सुटलेला आहे. 65 काय आहे? परिसीमन आयोगाचे अध्यक्ष, आपल्याला त्याशी काही देणं घेणं नाही आहे. गणित बुद्धिमत्ता आपण शिकतोय बाळांनो. अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. बरं, काय म्हणणं आहे बघा मित्रांनो त्यांचं. अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. बर, हे बघा समीकरण. अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे म्हणजे ए बरोबर 2s. पहिलं समीकरण मिळालं, ए बरोबर 2s. 3 वर्षापूर्वी म्हणजे अनिलचं 3 वर्षापूर्वी वय a-3 हे सुनीताच्या वयाच्या तिप्पट होते. सुनीताच्या त्यावेळेच्या वयाच्या s-3च्या तिप्पट. मग मी काय करणार? एच्या जागेवर 2s ठेवणार, कारण आपल्याला माहिती ना अनिल हा सुनीताच्या दुप्पट वयाचा आहे. मग एच्या जागेवर 2s ठेवणार. 2s-3 बघा बरं का, a-3 ना, इथं 2s ठेवलं, a बरोबर 2s ठेवलं. 2s-3 बरोबर s-3 गुणिले 3. तर मित्रांनो 3s, 3ने गुणतोय मी, 3s-9. ओके. चला अक्षर एकीकडे घ्या, संख्या एकीकडे घ्या. -3 + 9 बरोबर 3s - 2s. 3s - 2s म्हणजे 1s. -3 + 9 म्हणजे किती झालं राजांनो? 6. s बरोबर 6. मग मित्रमंडळ s बरोबर 6 आणि a बरोबर 2s आहे, म्हणजे 2 गुणिले 6 करा म्हणजे 12 येतं. ए म्हणजे अनिल. अनिलचं सध्याचे वय किती? 12. हे बघा सी नंबरच्या पर्यायाला टिक करा. ए बरोबर किती आलंय? 12. आणि सुनीताचं वय विचारलं असतं तर मित्रांनो 6 आलं असतं. सुनीताचं वय किती आलं असतं राजांनो? 6. अंडरस्टँडिंग? हे या पद्धतीने आहे. बहुत बढिया आहे दोस्तों. चांगले प्रश्न विचारले होते बरं का. अभिनंदन SRPFचं, चांगले प्रश्न विचारले त्यांनी. कारण काही चांगले प्रश्न विचारण्याचा फायदा काय असतो माहिती आहे का? ज्या मुलाने चांगला अभ्यास केला आहे ना, ज्या मुलाने चांगला अभ्यास केला आहे त्याचा फायदा होतो, असे हे प्रश्न असतात. ओके, चला ठीक आहे. एका वस्तूला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो. एका वस्तूला 2323 रुपयाला विकल्यावर 8% तोटा होतो. ती वस्तू किती रुपयाला विकावी म्हणजे 8% नफा होईल? 2-3 पद्धती आहेत. एक साध्या पद्धतीने तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा 2323 ला विकला तर 8% तोटा, म्हणजे 100ची वस्तू चालली 92ला. 8% तोटा म्हणजे मायनस करावं लागेल. 100 मधून 8 गेले 92. 100ची वस्तू गेली 92ला. प्रत्यक्षात 2323 रुपयाला वस्तू विकली तर त्याची खरेदी किंमत किती? ओके, ही खरेदी किंमत, ही विक्री किंमत. करा तिरपा गुणाकार. 2323 गुणिले 100 भागिले 92. 23×4 92. 23×1 23. इथं 0. 23×1 23. 4ने 100ला भाग दिला 25. 25 गुणिले 101 करा, 2525 येईल मित्रांनो. किती येईल? 2525. म्हणजे ही काय झाली? त्या वस्तूची खरेदी किंमत. असेही प्रश्न येतात तर खरेदी किंमत शोधा. 2525. आता ते म्हणतात आपल्याला ती वस्तू किती रुपयाला विकावी म्हणजे 8% नफा होईल. मग राजांनो मी काय करतो, 100ची वस्तू आपल्याला 8% नफा म्हणजे 108ने विकायची आहे. तर 2525ची वस्तू कितीला विकायची? 2525ची वस्तू कितीला विकायची? 108 गुणिले 2525 भागिले किती करा राजांनो? 100. 100ने भाग द्या. 25×1 25. 101. 25×4 100. 4ने भाग द्या मित्रांनो. 4×2 8. 2 उरले. 4×7 28. 27 गुणिले 101 म्हणजे 2727 रुपये येईल मित्रांनो. हे बघा बी नंबरचा पर्याय. बी
2727 रुपये. बी नंबरचा पर्याय करेक्ट येतोय राजन. ओके. 74 नंबरचा प्रश्न घेतोय. चला पुढचा प्रश्न. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 रुपये असून तो 18,500 ला विकला तर शेकडा सूट किती दिली? 20,000 संचाचा किंमत 18,500 ला विकून टाकलं म्हणजे 1,500 रुपये सूट दिली. मग 20,000वर 1,500ची सूट तर 100वर किती? 20,000वर 1,500ची सूट तर 100वर किती? मग मित्रांनो 1,500 गुणिले 100 भागिले 20,000. चला शून्य कट करा. हे 2 शून्य गेले, हे 2 गेले, हे 2 गेले, हे 2 गेले. 15 भागिले 2 म्हणजे 7.5. हे बघा डी नंबरचा पर्याय 7.5% असं आपलं उत्तर येतंय. 7.5%. ओके. चला नेक्स्ट 74 प्रश्न संपलाय. 75. दर साल दर शेकडा 8% दराने 5,000 रुपयांचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितके वर्ष लागतील तितक्या वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल? मग मित्रमंडळ दर साल दर शेकडा 8% दराने 5,000. काय सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? PRT भागिले 100. बरोबर. मग मित्रांनो 1,600 रुपये व्याज येत आहे. मांडा इथं 1,600 बरोबर P म्हणजे 5,000 रुपये. दर म्हणजे 8%. T आपल्याला शोधायचा आहे भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 50 गुणिले 8 झाले 400. 1,600 भागिले 400 म्हणजे 4 येतं मित्रमंडळ. पटकन काढायचं. 50 गुणिले 8 400. 1,600 भागिले 400 केलं तर T बरोबर किती आलं? 4 वर्ष. आता हे वापरायचं इकडे. इथून दुसरं गणित सुरू झालं. 2 गणितांचं मिश्रण आहे. येण्यासाठी जितके वर्ष लागतील म्हणजे 4 वर्ष लागतील तितक्या वर्षात म्हणजे 4 वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल? परत मांडा. PRT भागिले 100. परत मांडा मित्रांनो. मग P किती घ्यायचा आता? 3,000 रुपये. दर किती घ्यायचा मित्रांनो? 10%. 10% दर घ्यायचा आहे. आणि किती वर्षात? 4 वर्षात. आणि भागिले 100. ओके. 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 30 गुणिले 10 300. 300 गुणिले 4 1,200 रुपये व्याज येत आहे राजांनो. बघा कुठे आहे का पर्यायात? हे बघा C नंबरचा पर्याय. 1,200 रुपयांचं व्याज येत आहे. ओके. चांगला प्रश्न, चांगला प्रश्न. हा प्रश्न MPSCच्या लेवलचा आहे बरं का. MPSC PSI STI पूर्वला येऊ शकतो. MPSC टॅक्स असिस्टंटला येऊ शकतो असा हा प्रश्न आहे. तो SRPFला आलाय बघा. मी सांगितलं ना स्तर वाढतोय राजांनो, स्तर वाढतोय. ओके. चला 76वा प्रश्न संपलाय. पुढे सरकतोय मी. 77. बर हा प्रश्न एक आहे बघा. औरंगाबाद. औरंगाबाद या शब्दाला कसं लिहिलं जात आहे बघा. औरंगाबाद हा EYVERKEF असा लिहितोय. तर नागपूरला कसं लिहायचं? मग मला सांगा राजांनो, मला सांगा राजांनो. DE. ओके. काय करायचं बघा. एचा आकडा असतो 1. त्यांनी एला घेतलंय E म्हणजे 3 अक्षरं गाळून पुढे जायचं. 3 अक्षरं गाळून पुढं. ABCD गाळून टाकायचे आणि घेतला कोणता? E. 3 अक्षर गाळून पुढे. ठीक आहे. पुढे बघा आता यूचा घेतला Y. U पासून VWX गाळले आणि Y घेतला म्हणजे 3 अक्षर गाळून पुढचं मांडायचंय. लगेच कळतं आपल्याला. R पण चेक करून घ्या. Rचा घेतला V. RSTU 3 गाळले आणि V घेतला म्हणजे मित्रांनो 3 अक्षर गाळून पुढे जायचंय. 3 अक्षरे गाळून पुढे जा. मग राजांनो नागपूर N पासून 3 अक्षर गाळायचे. MN. N पासून 3 अक्षर गाळायचे. NOPQ. Q गाळून कोणता घ्यावा लागेल? R. R सगळ्या ठिकाणी पहिल्यांदा Rच आहे. A 3 गाळा आणि काय घ्या? E घ्या मित्रांनो. ओके. आता हा A आणि C पर्याय गेलेला आहे. या दोघांमध्ये टसल चालू आहे आता. G पासून 3 अक्षर गाळायचे आहेत. ABCDEFG. HIJ गाळा आणि कोण घ्या? K कुठे आहे? इथं आहे बघा. REK. चला टिक करा D ला. पुढचं चेक करायची गरज नाही, वेळ घालवायची गरज नाही. 4 नंबरला टिक करून टाका. ओके. पुढे 80वा प्रश्न. जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला काळा म्हटले, काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता? मग मला सांगा मानवी रक्ताचा रंग कोणता असतो? लाल. मग मानवी रक्ताचा रंग लाल असतो. पण लालला काय म्हटलंय त्यांनी?
लालला पिवळा म्हटलंय म्हणजे पिवळाला टिक करा मित्रांनो. कोणाला टिक करायचंय? पिवळाला टिक करायचंय. ओके, हे या पद्धतीने चालतं. दुसरी गोलमेज परिषद, विसंगत पर्याय ओळखा. ओके, विसंगत पर्याय बघा किती सोपा प्रश्न आला होता मूळ संख्येवर. 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, 15 मूळ संख्या नाही. विसंगत कोण ठरतंय? 15 ठरतंय. अतिशय सोपा प्रश्न, एका सेकंदामध्ये उत्तर येतं. ओके, बर पुढचा प्रश्न. मी पुरुष आहे. 83वा प्रश्न. मी पुरुष आहे. बर, सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे. सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे. तर सुनील हा मी स्वतः आहे. काय म्हटलंय त्यांनी? सुनीलचा मुलगा. सुनीलचा मुलगा म्हणजे त्या मुलाचे वडील कोण झाले? सुनील झाला. ओके, सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत म्हणजे त्या माणसाचं स्वतःचं नाव सुनील आहे. माझ्या मुलाचे वडील म्हणजे मी. म्हणजे मित्रांनो, तो बोलणारा काय बोलतोय? सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत म्हणजे तो मुलगा मी स्वतः आहे. सॉरी, तो मनुष्य मी स्वतः आहे म्हणजे तो मनुष्य सुनील आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय मी पुरुष आहे. अंडरस्टँडिंग? मग मित्रांनो, सुनील हा मी स्वतः आहे, याला टिक करा. 83वा प्रश्न सुटलेला आहे. 84.06 गुणिले m बरोबर 36. तर m बरोबर किती? हे बघा, काहीच नव्हतं याच्यातही, काही दम नव्हता. 0.06 गुणिले m बरोबर 36. मग 0.06 इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर भागाकारात. m बरोबर 36 भागिले 0.06. वरती दशांशानंतर एक पण अंक नाही आहे, खाली दशांश तर 2 आहेत. शून्य कुठे ठेवायचे? वरती ठेवायचे. किती? 2 शून्य ठेवायचे. आणि हा दशांश विसरून जा. दशांश विसरल्यावर उरलं कोण? 6 उरलं. 3600 भागिले 6 म्हणजे किती आलं? 600. करा डी नंबरच्या पर्यायाला टिक. 600 म्हणजे डी नंबरच्या पर्यायाला टिक करायचं मित्रांनो, डी. ओके, 84वा प्रश्न सुटलेला आहे. चला इकडे इकडे इकडे. 86. जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14 आणि 56 आहेत तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 धावा होईल. काय सूत्र आहे? सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग मी काय करतो? इकडे लक्ष द्या. सरासरी घ्या 47.5 बरोबर सर्व संख्यांची बेरीज करा. 102, 14 आणि 56. 102, 14, 56 आणि प्लस एक्स. एक्स म्हणजे काय घेतलं राजांनो? मी चौथ्या डावातील धावा एक्स घेतल्या आणि भागिले 4 करा. 4 इकडे भागाकारात, तिकडे गेले की गुणाकारा. चला गुणाकार करून टाका. 47.5 गुणिले 4 बरोबर 102 प्लस 14 प्लस 56. 14 आणि 56 झाले 70. 70 आणि 102 झाले 172. ओके, 172 अधिक एक्स. चला 47.5 गुणिले 4. मी काय करतो? 50 गुणिले 4 केले 200 आणि 2.5 गुणिले 4 केले 10. 200 मधून 10 गेले 190. 172ला मायनस करा. 190 मायनस 172 बरोबर एक्स. मग 18 धावा आहेत मित्रांनो. चौथ्या डावातील धावा किती? 18.